काँग्रेसच्या 8 खासदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर. संसदेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची अध्यक्ष ओम बिर्ला यांची सूचना. पोषण आहार योजना भविष्यातील सुदृढ मनुष्यबळ घडवण्यासाठी केलेली गुंतवणूक. भारतात ही योजना शाळांसाठी लाभदायक ठरल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. एस जयशंकर यांच्या ब्रुसेल्स दौऱ्यात युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत पश्चिम आशियातला तणाव निवळण्यासाठी जलद संवाद आणि मुत्सद्देगिरीची गरज व्यक्त. कालबाह्य ठरलेले 80 कायदे रद्दबातल करणारं महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 विधानसभेत एकमतानं संमत. वारंवार वेळ मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या बार आणि पबचे परवाने थेट रद्द करण्यात येतील. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अंमली पदार्थांच्या व्यवहाराला चाप लावण्यासाठी परदेशी नागरिकांच्या कागदपत्र तपासणीसाठी यंत्रणा उभारणार मुख्यमंत्री. राज्यात औद्योगिक विजेच्या मागणीत 23% वाढ. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची वीज स्वस्त असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. युद्धजन्य परिस्थितीचा विरोधकांकडून राजकारणासाठी वापर. काँग्रेस आणि उबाठा गॅस टंचाईच्या अफवा पसरवत असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत टीका. काळाबाजार रोखण्यासाठी आतापर्यंत देशभरात 15,000 सिलेंडर जप्त. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेली भारतीय जहाजं परत आणण्यासाठी इराणसह सर्व देशांशी चर्चा सुरू. परराष्ट्र मंत्रालय. पाकिस्ताननं काबूल इथल्या पुनर्वसन केंद्रावर केलेल्या हवाई हल्ल्यात 400हून अधिक लोक मृत्युमुखी. या हल्ल्याचा भारताकडून तीव्र निषेध. आणि राज्यात आजपासून पुढील 4 दिवस विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज. नमस्कार.